10 वर्षांनंतर यंदा विरोधी बाकांवरच्या खासदारांची संख्या ही 100हून जास्त आहे। त्यामुळे संख्या वाढल्यामुळे विश्वासही वाढलाय। आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्याची झलकही दिसली। पाहूयात। नव्या एनडीए सरकारचं पहिलं अधिवेशन सुरू झालंय। गेली 10 वर्ष देशाच्या संसदेला विरोधी पक्षनेता नव्हता, मात्र यंदा तो लाभणार असल्यानं विरोधी बाकांवरची संख्याही वाढली। यंदाची निवडणूक ज्या संविधानाच्या मुद्द्यावर गाजली त्याचीच प्रचिती संसदेतही दिसली। मोदी जेव्हा लोकसभा सदस्य म्हणून शपथ घ्यायला उभे राहिले तेव्हा विरोधी बाकांवरून राहुल गांधींसह अखिलेश यादवांनी संविधानाच्या प्रती दाखवून घोषणा दिल्या। नीट परीक्षा फुटीवरून टीकेचे धनी बनलेले देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र यादवांच्या वेळी देखील विरोधकांनी नीट म्हणून घोषणा दिल्या। नितिन जयराम गडकरी। विशेष म्हणजे जेव्हा नितिन गडकरी शपथ घेण्यासाठी उभे राहिले त्यावेळी विरोधकांनीही बाका वाजवून त्यांचं स्वागत केलं। मैं नरेंद्र दामोदर दास मोदी। दरम्यान आणीबाणीची आठवण करून देत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीकाही केली। 25 जून न भूलने वाला दिवस है। इस बात को कभी नहीं भूलेगी कि भारत के संविधान को पूरी तरह नकार दिया गया था। संविधान के लीरे लीरा उड़ा दिए गए थे। देश को जेल खाना बना दिया गया था। जो आक्रमण प्रधानमंत्री जी अमित शाह जी कॉन्स्टिट्यूशन पर, संविधान पर कर रहे हैं वो हमारे लिए एक्सेप्टेबल नहीं है, वो हम होने नहीं देंगे। हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन को कोई शक्ति नहीं छू सकती। 2019च्या निकालानंतर एनडीए अर्थात भाजप मित्रपक्षांची संख्या 353 होती आणि विरोधी बाकांवर यूपीएचे फक्त 92 खासदार होते। यंदा मात्र एनडीएला 293 तर इंडिया आघाडी अर्थात विरोधकांकडे 232 खासदार संख्या आहे। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।